आचरा जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार वर्षा सांबारी यांनी धनुष्यबाण या निशाणीवर प्रचाराला सुरुवात केली आहे। आचरा मतदारसंघात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारं व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख असून त्यांनी डोर टू डोर प्रचारावर अधिक भर दिलाय। आचरा येथील भाग्यश्री मेडिको सेंटर या औषध दुकानाची संचालिका असलेल्या वर्षा सांबारी आरोग्य सेवा सांभाळून गेली 10 वर्ष बचत गटांना मार्गदर्शन करीत आहेत। राजकीय क्षेत्र मला नवीन आहे, परंतु लोकांचा प्रतिसाद पाहता महायुतीची सत्ता निश्चित येणार। येणाऱ्या काळात महिलांचं सक्षमीकरण करण्यावर अधिक भर देणार। त्यामुळे आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकीत धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमतानं विजयी करून जनसेवेची संधी द्यावी असं आवाहन वर्षा सांबारी यांनी केलंय। नमस्कार, मी वर्षा मांगिरीश सांबारी। 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आचरा विभागाकडून मी महायुतीची अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणीवर आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने ही निवडणूक लढवत आहे। सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे मी अनेक संस्थांना संलग्न असल्याने मी त्यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहे आतापर्यंत। आणि राजकीय बाबतीत म्हटलं तर हा माझा पहिलाच राजकीय प्रवास आहे आणि नवीन अनुभव आहे। अनेक सामाजिक संस्थांच्या मार्फत आतापर्यंत मी सामाजिक कार्य करत आले आहे। वाचनालय म्हणा किंवा कोकण मराठी साहित्य परिषद म्हणा, या कला साहित्याच्या क्षेत्रामध्ये मी अविरत कार्यरत आहे। आणि राजकीय क्षेत्र हे माझ्यासाठी नवीन आहे आणि माझा नवीन प्रवास या दिशेने आहे। परंतु आपल्या जिल्ह्याचे खासदार मान्य श्री नारायण राणे साहेब, तसेच आमदार निलेशजी राणे साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी सामंत साहेब आणि समस्त महायुतीचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मी जी काही विकास कामे आहेत ती विकास कामे मार्गी लावीन। तसंच बचत गटांच्या माध्यमातून किंवा या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या जिल्ह्यातील विविध विकास कामांना योग्य न्याय द्यायचा प्रयत्न करेन। आता प्रचाराच्या वेळी महायुतीला मिळणारा प्रचंड प्रतिसाद बघता आमचा विजय नक्की आहे आणि हा विजय झाल्यानंतर संपूर्ण महिला सक्षमीकरणासाठी मी जाणीवपूर्वक प्रयत्न करेन आणि बचत गटांसाठी सुद्धा रोजगार निर्मिती आणि त्यांना जास्तीत जास्त स्वयंपूर्ण होण्यासाठी मार्गदर्शन आणि विविध स्कीमसाठी त्यांना मी प्रयत्न करेन।